कोल्हापुरातील एनसीसी गट मुख्यालयाच्या वतीनं पन्हाळगड ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात येते. यंदा 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत या पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या मोहिमेत 12 राज्यातील एनसीसीचे छात्रसैनिक सहभागी होणार असून त्यांच्या 4 तुकड्या असणार आहेत. त्यातील एक तुकडी मुलींची तर 3 तुकड्या मुलांच्या आहेत. प्रत्येक तुकडीत 260 छात्रसैनिक सहभागी असणार आहेत. सहभागी छात्रसैनिकांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, तत्कालीन कालखंडात सैन्यदलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती त्यांना व्हावी, या उद्देशानं ही मोहीम आखण्यात आल्याचं ग्रुप कमांडर ब्रिगेडियर पैठणकर यांनी सांगितलं. 7 दिवसांच्या ट्रेकमध्ये त्यांना फक्त महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजींचं हिस्ट्री आणि इथल्या फ्लोरा फाउनाची पण माहिती दिली जाईल. आणि त्या बरोबरच त्यांना एक स्पिरिट ऑफ ॲडव्हेंचरबद्दल सुद्धा अवगत केलं जाईल. त्यांना एक त्या खडतर ह्याच्यात त्यावेळेस कसे लोक राहायचे, कशी युद्ध जिंकली गेली ह्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती दिली जाईल. आणि ह्यासाठी आपले महाराष्ट्र डायरेक्टरेटचे जे ॲडिशनल डायरेक्टरेट जनरल त्यागी आहेत ते पहिल्या बॅचला फ्लॅग ऑफ करणार आहेत. आणि आम्ही शाहू महाराजांना मुलींच्या बॅचला फ्लॅग ऑफ करायला इन्व्हाइट केलेलं आहे. या मोहिमेतील मुलांच्या तुकडीला अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र संचालनालय, एनसीसीचे मेजर जनरल विवेक त्यागी, तर मुलींच्या तुकडीला खासदार शाहू महाराज छत्रपती हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशभरातील छात्रसैनिकांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसंच ऐतिहासिक कालखंडाची ओळख व्हायला मदत होणार आहे, असा विश्वास पैठणकर यांनी व्यक्त केला. यावेळी डेप्युटी कर्नल अनुप रामचंद्रन, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते.